पीएम किसान योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनातून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत। साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे हे आता ही घेतून होतं। त्यामुळे पीएम किसान महाराष्ट्रातील 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली। त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आले। सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब, केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या हाती खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते, पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा गुवाहाटी आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे। आता आपण पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार आहे। तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केलेली आहे। देशातील साधारणतः 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,640 कोटी थेट हस्तांतरित होणार आहे। त्यापैकी महाराष्ट्रातील आजचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 91,00,000 शेतकऱ्यांना पीएम किसानची मदत साधारणतः आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।